Hello friends and welcome to the Marathi Mulgi's first long vlog. So this is my birthday's previous day. So आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही माझ्या बर्थडेचा केक आणायला निघालो होतो आणि लिटरली तिथे जाऊन माझी चप्पल थोडीशी अशी क्रॅक झाली. तर माणूस मला डीमार्टमध्ये चप्पल घ्यायला घेऊन गेला आणि मग आमच्या बर्थडेचा केक घेऊन आम्ही रिटर्न आलो. दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी उठून सुंदर अशी देवाची पूजा केली ना आम्ही निघालो बाहेर. किधर जा रहे हैं? जा रहे घूमने. किधर? उधर. ज्यादा अच्छे कैसे लग रहे हो मेरे से? अच्छा ही हो मैं. गोरे क्यों लग रहे हो? अरे तुम मेरे से बहुत गोरा हूँ मैं. काय देख रहे हो? आणि आम्ही निघालो होतो प्रति बालाजीला, ज्या मंदिरात मी कधी गेले नव्हते ॲक्च्युली, पण खूप दिवसांपासून मला या मंदिरात जायचं होतं आणि फुल डे माझा सुमेधने प्लॅन केला होता, म्हणजेच माझ्या नवऱ्याने प्लॅन केला होता आणि इतका सुंदर प्लॅन केला होता त्याने. दिवस ॲक्च्युली छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप मॅटर करतात. इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं तिथे गेल्यावर आम्हाला. इट वॉज अ रिअली डिवाईन एक्सपिरियन्स फॉर अस. आणि मग मस्त दर्शन घेऊन आम्ही रिटर्न निघालो आणि रिटर्न येताना सुंदर असा चहा मारला आम्ही दोघांनी आणि त्यांनी मला सुंदर खूप छान सनफ्लॉवर्स घेऊन दिले आणि फायनली तो घरी आणूनही मला 10व्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथं मला लिटरली अर्धा तास त्यांनी बसवून ठेवलं का आता खाली सरप्राईज प्लॅन होत होतं. हे पण येतं तुमच्या रील्स मध्ये. हॅपी बर्थडे. लिटरली खूप छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी प्लॅन होतात आणि तुमचा स्पेशल माणूस करतो. या सगळ्या गोष्टींसाठी यु नो गाईज, असं वाटतं की खूप जास्त मोठ्या गिफ्टची कधीच गरज नसते कोणाला. या सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या माणसांमध्ये खूप प्रेम असतं आणि जेव्हा ते सगळे आपल्यासोबत असतात ना, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसते माणसासाठी. आणि तुमचा जोडीदार तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कसं हॅपी ठेवता येईल ह्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल असता आयुष्यामध्ये. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काही लागतही नाही आणि गरजही नसते. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही दोघं मिळून कमवू शकता, मिळवू शकता, पण जेव्हा तुम्ही दोघे तुमच्या स्वतःची आणि तुमच्या एकमेकांची इतकी काळजी घेता ना, त्यावेळेस इट्स रिअली वर्थ. मी खूप जास्त लकी आहे की माझ्या लाईफमध्ये सुमेधसारखा नवरा आहे आणि थँक्यू सो मच गाईज. आणि तुमच्या सगळ्यांच्या विशेष खूप मॅटर करतात मला. माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली, माझे सासू सासरे, माझा दीर, हे सगळेजणं, माझी फुल फॅमिली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि ते सगळे माझ्यासाठी नेहमी नेहमी असतात. खूप प्रेम करतात माझ्यावर आणि फॅमिली लव्हपेक्षा कुठलं मोठं प्रेम नाही आहे असं मला वाटतं. आणि एव्हरीथिंग इज युअर फॅमिली टू हॅव. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात किंवा नसतात, पण फॅमिली ही असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही आहे. एवढ्या सगळ्या सुंदर गोष्टीनंतर आमचा छोटूसा बाळ मस्त फुगा एन्जॉय करत होतं आणि मग फायनली जेवण वगैरे करून आम्ही उनो खेळत बसलो. खूप छान टाईम स्पेंड केला. दिस इज हाऊ माय फुल बर्थडे वेंट. आणि फायनली इव्हिनिंगला सगळ्यांची जाण्याची वेळ आली. पार्ट कसा असतो? पार्ट कसा असतो? हे 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 मी तुला असा काहीसा होता माझा बर्थडे. थँक्यू फॉर वॉचिंग. मिळते बाय.